पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानिया यांचा हा अल्टिमेटम। अजित पवार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहा यांना भेटणार। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास कार्यालयाबाहेर थांबणार। अजितदादा राजीनामा देईपर्यंत लढणार, दमानियांचा इशारा। चुकीचा शब्द वापरला, शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास असल्याचं केलेलं वक्तव्य। डहाणूमधील विकास विरोधी लंका आमचा भरत पेटवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। डहाणूमध्ये भाजपकडून भरत राजपूत उमेदवार आणि शिंदे सेनेचे राजेंद्र माच्छी आमने सामने। शिंदेचे आमदार संतोष बांगर हातवाऱ्यांनी पुन्हा एकदा वादात। भाजप आमदाराबद्दल बोलताना बांगरांनी केलेला इशारा वादात। याआधी देखील विरोधकांवर आता सत्ताधारी भाजप आमदारावर वादग्रस्त टीका। मुंबईमध्ये मतदार यादीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांचे दुबार नाव, तर निवडणूक आयोगानं कुणाच्या घरी बसून हे कांड केलं, कारवाई झाली पाहिजे, पेडणेकरांचा सवाल। आयआयटी बॉम्बेवरून राजकारण पेटलं, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर, राज ठाकरे यांच्याकडून समाचार। मनसेकडून आयआयटी मुंबईची बॅनरबाजी। अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याचं शिवप्रेमी चंदू आगे यांचं स्पष्टीकरण। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून घटनेचा निषेध। राणीच्या बागेतील शक्तीबागाचा मृत्यू, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप, तर शक्तीबाग काही महिन्यांपासून निरोगी, आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण।